सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये फक्त ढगाळलेलं वातावरण आहे आणि कुठेतरीच हलकेसा पाऊस झाला असेल. आता आपण जिल्ह्याचा नकाशा घेऊयात आणि तिथे सविस्तर माहिती घेऊयात. तर सर्वात प्रथम तो आज हैदराबादच्या आसपास असलेला हा जो कमी दाब असेल तो तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात हैदराबादच्या आसपास असेल. तिथून पुढचा याचा प्रवास कमी दाब म्हणून किंवा तीव्र कमी दाबाच्या आसपासच्याच गतीत राहील. हा आपल्या राज्यात उस्मानाबादपासून येण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमधील उमरगा, त्यानंतर मग तुळजापूर, त्यानंतर मग वैराग, कुर्डुवाडी, इंदापूर, त्याच्या पुढे बारामती आणि नंतर उद्याच्या दिवसात हे पुण्याकडे जाण्याची शक्यता आहे, पुणे शहराकडे. हा पहिला मार्ग आहे. यानंतर दुसरा मार्ग असा आहे की अक्कलकोट, येळंकी, त्यानंतर पंढरपूर, अकलूज, माळशिरसच्या आजूबाजूचे भाग, त्यानंतर फलटण, त्यानंतर लोणंद, नंतर सासवड किंवा जो पुरंदर भाग आहे या ठिकाणून पुण्याकडं जाण्याची शक्यता. म्हणजे हे दोन मार्ग सद्यस्थितीला आपल्याला दिसत आहेत. तुम्ही कशावरून ओळखू शकता तुमच्या इथून हा कमी दाब गेला आहे का? तर सुरुवातीला तुमच्या आजूबाजूच्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला असणार, तुमच्या इथेही वाढलेला राहील. पण ज्या भागांतून कमी दाब जाणार आहे, जेव्हा तो कमी दाब त्या भागाच्या डोक्यावरती असेल तेव्हा वाऱ्याचा वेग अचानक कमी होतो. खूप शांत असं वातावरण राहील आणि जास्त तीव्र असे वारे जे असतील ते थांबतील थोड्या वेळासाठी. पण जेव्हा तो पुढे निघून जाईल तेव्हा पुन्हा वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता राहील. तर तुम्ही उद्या नक्की कमेंट करून कळवा या गावांमधील लोक किंवा याच्या मार्गामध्ये असणाऱ्या लोकांनी तुमच्या भागातून किंवा तुमच्या आसपासच्या भागातून हा कमी दाब नक्की गेला का. हे झालं या कमी दाबाचा रस्ता. पण आज रात्रीपासूनच हा कमी दाब आपल्या महाराष्ट्रावरती प्रभाव पाडण्यास सुरुवात करेल. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूरचे पूर्वेकडील भाग हळूहळू पाऊस वाढत जाईल. पहाटेपासून जास्त तीव्रता वाढेल सोलापूर, उस्मानाबादकडे. आणि जसा दिवस पुढे सरकल तसा लातूर, नांदेडकडील ढग कमी होतील. पण उस्मानाबाद, सोलापूर, इकडे अहमदनगरचे काय भाग असतील, बीडचे लागून असलेले भाग असतील, पुणे असेल, सातारा असेल, रायगड असेल, सिंधू, रत्नागिरी असेल आणि सांगलीतील भाग असेल, हा जो काही पूर्ण पट्टा आहे अतिशय जोरदार पावसाची शक्यता उद्या राहणार आहे. तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये पाऊस राहील. आणि जर आपण इथून पुढे